Once again, welcome back to my channel स्वप्नांकुर ग्रुप. दिस इज मी शीतल सुळे आणि आज आपण पाहणार आहोत नवोदय प्रवेश परीक्षा त्यामधील एक्सरसाइज 10 परिमिती व क्षेत्रफळ. तर पहा आता आपण काय करणार आहेत. स्वाध्याय परिमिती व क्षेत्रफळ यामधील स्वाध्याय 10.1 त्यामधील आपण पहिला क्वेश्चन आहे. 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. तर दोन फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरातील फरक असेल तर किती फरक आहे आपल्याला काढायचा आहे आता. तर चला आपण पाहूया. तर पहा आता त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे आपण. तर मग आपण काय करूया, पहिले एक चौरस काढून घेऊ. तर चौरसाची किती आहे, चौरसाचं क्षेत्रफळ किती, चौरसाची परिमिती किती आहे, 70 आहे. बाजू किती आहे, 70. तर पहा मग आता आपण काय करणार आहे. तिथं कोण धावत आहे, मिताली. तर बघा आता आपलं काय आहे, चौरसाचं परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. मग आपली बाजू किती आहे, 70 आहे. म्हणून आपण काय करणार आहेत, 4 गुणिले 70 बरोबर किती झाले, 280. म्हणून काय करणार आहेत आपण, 2 गुणिले 280. का बरं 280 घेतले आपण, कारण मितालीने काय केलेले, 2 राऊंड मारलेले, 2 धावा केलेले. दे का इथून इथपर्यंत एक धाव झाली तिची, परत तिने दुसरी फेरी मारलेली. म्हणून आपण काय केलेलं आहे, 4 बाजू गुणिले 70 बरोबर आपले किती झाले, 280. म्हणून आपण काय केलं, आता 2 फेऱ्या मारल्या म्हणून 2 गुणिले 280 बरोबर आपलं उत्तर येणार आहे 560. तर पहा आता आपण काय बघणार आहेत आता नुरीचं. तर नुरी कशाभोवती फिरलेली आहे, आयताभोवती. तिने आयताभोवती किती फेऱ्या मारलेल्या आहेत, 2 फेऱ्या. तर ह्या आयताचं लांबी किती आहे, 80 आणि रुंदी किती आहे, 50. म्हणून आपण काय करू, आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी, लेंथ प्लस ब्रेथ. म्हणून पहा आता बरोबर 2 कंसामध्ये 80 अधिक 50. म्हणून 2 बरोबर 80 अधिक 50 किती होतात रे, 130. म्हणून पहा आता ती काय करायचं आपल्याला. मग आता आपलं उत्तर किती आलेलं आहे, 130. आता 2 ने 130ला गुणलं तर किती झालं, मग 2 ला 130 ने गुण 130 आणि 130 किती होतात, 260. पहा आता एका फेरीला तिला किती लागले, एक फेरीला तिला 260 आले. पण तिने आता 2 फेऱ्या मारल्या. तिने काय केलंय, 2 फेऱ्या मारल्या. पहिली एक फेरी झाली, नंतर ही एक दुसरी फेरी मारली ही नुरीनं. म्हणून आपण काय करणार आहे, 2 गुणिले 260. म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे 520. पहा आता त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला, मिताली आणि नुरीच्या या दोन्हींच्या 2 फेऱ्यामधला फरक किती अंतर फरक आहे. म्हणून पहा आपण बघूया आता. म्हणून हे तिचे हे कुणाचं अंतर कापलेलं आहे तिनं, मितालीने, आणि हे कुणी कापलेलं आहे, नुरीनं. म्हणून पहा 560 वजा 520. म्हणून 0 मधून 0 गेला 0 आणि 6 मधून 2 गेले 4, 5 मधून 5 गेला 0. म्हणून आपला ॲन्सर काय आलेले, फायनल ॲन्सर 40. म्हणजे यांच्या दोघीच्या अंतरामधला फरक किती आहे, 40. म्हणून पहा आपला ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक सी 4 मीटर. हां, तर आपला ॲन्सर किती आलेलं आहे, मग नुरीच्या आणि मितालीच्या आणि नुरीच्या ह्याच्यामध्ये आपलं अंतर किती आलेलं आहे, 40 मीटर. सॉरी मी पहिले 4 बोलले होते. आपला ॲन्सर किती आलेलं आहे, 40 मीटर. 40 मीटर. तर चला आता आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. तर आता चला पहा स्वाध्याय 10.1 मधला आता आपण दुसरं गणित सोडवणार आहोत. एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी 60 मीटर आहे. या भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर ₹25 दराने किती खर्च येईल. तर चला पाहू आपण. एक आहे
चौरसाकार आहे, चौरसाकार म्हणजे एक चौरस आहे. तर तो किती आहे, भूखंडाच्या बाजूची लांबी 60 आहे. म्हणजे एकाची 60 असेल म्हणल्यावर इथं पण 60 असेल, इथं पण 60 असेल आणि इथं पण 60 असेल. ठीक आहे. तर मग पहा आता आपण काय करणार आहे, चौरसाची परिमिती बघणार आहे. काय, चौरसाची परिमिती बरोबर काय असतं, 4 गुणिले बरोबर बाजू. तर पहा आता आपली बाजू किती आहे, 60 आहे, म्हणून 4 गुणिले 60 बरोबर किती झाले, 0ला 0चा आणि किती झाले, 24, म्हणून इथं आलं आपलं 40 मीटर. पहा तर मग आता 240 मीटर आलं. तर आपल्याला काय करायचं, आता याला 3 वेळेस कुंपण घालायचं. काय करायचं आहे, 3 पदरी कुंपण घालायचं, 1 2 आणि हे 3. ह्या भूखंडाला 60 मीटर चौरसाला आपल्याला 3 पदरी कुंपण घालायचे. म्हणून आपल्याला काय करावं लागणार, आता आपल्याला 1 पदरी घालायचं म्हणलं तर 240 मीटर लागतंय. तर आपल्याला काय करायचं, 3 मीटर 3 पदरी कुंपण करायचं. म्हणून आपल्याला ती तार काय करावं लागेल, एक वेळेस घालायला 240 लागतं. म्हणून आपण काय करू, 240 गुणिले 3. 240 गुणिले 3 किती होतात पहा बरं आता, 3 0 जा 0 आणि 3 4 जा 12. इथं किती आले, 2 आणि 1 उरला, 3 2 जा 6 आणि इथं किती आले, 720. आता पहा मग आता आपल्याला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 720 मीटर तार लागणार आहे. किती लागणार आहे, तारेची कुंपण घालण्यासाठी इतके लागणार आहे. किती, 720 मीटर तार लागणार आहे. पण ती तार प्रति किती रुपये मीटर आहे, 25 रुपये दराने. मग आपल्याला परत काय करावं लागेल, 720 गुणिले 25 करावं लागेल. म्हणून पहा आता आपला खर्च किती येतो, 725. तर पहा आपण इथं करू, तुम्हाला जर नसेल कळलं तरी पण 720 गुणिले 25. पहा 5 0 जा 0, 5 2 जा 10, कॅरी 1 and 5 7 जा 35 and 35 and 1 36. सो बघा 2 0 जा 0, 2 2 जा 4 आणि 2 7 जा 14. आता पहा आपण यांची प्लस करून घेणार आहेत. 0ला 0, 0ला 0, 6 4 10, 10 0, हातचा आला 1, 4 5 6 7 आणि 8 आणि हा 1 वरचा. तर आपल्याला किती रुपये लागणार आहेत मग, 18,000 रुपये. तर पहा त्या 60 मीटर चौरसाच्या भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 दराने आपल्याला किती खर्च येईल मग, 1800. ऑप्शन नंबर बी. अँड सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू यू वॉन्ट वॉच मोर व्हिडिओ? So like, subscribe and also comment and share. Thank you so much.